भरतीचा विचार चालू आहे. पण त्याच्यासाठी चांगला क्लास तर भेटला पाहिजे ना. अरे टेन्शन कशाला, आपला कोहिनूर क्लास आहेच की. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर ही रील तुमच्यासाठी एकदम फायद्याची आहे, कारण महिना फक्त आणि फक्त 999 मध्ये परीक्षाची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मी बोलायला सुमारे 43 वर्ष अनुभव असलेल्या कोहिनूर क्लास मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2025, वनरक्षक, अग्निवीर, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस, तलाठी, रेल्वे भरती, TCS, IBPS पॅटर्न अशा विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. या क्लासची वैशिष्ट्य म्हटला तर अनुभवी शिक्षक, दररोज लेक्चर, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, इतर विषयांचे सखोल विश्लेषण, प्रत्येक टॉपिक वर सराव परीक्षा, महिन्यातून 2 वेळा मैदानी चाचणी परीक्षा, प्रशस्त बैठक व्यवस्था, हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे एकाच क्लासमध्ये. इतक्या कमी फी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेणारा इचलकरंजीतील हा एकमेव क्लास. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. कोरोचीत ऑनलाईन गेमिंगचा नाद जीवावर, करता मुलगा गेल्याने नागरिकांतून शोक. कोरोची येथे ऑनलाईन गेमिंगमुळे एका उमद्या तरुणाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना कोरोची येथे घडली आहे. येथील ST स्टँड परिसरातील आदित्य मिलिंद कोळी, वय 24, या तरुणाने ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कोळी हा ST स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या आपल्या घरी वास्तव्यास होता. शनिवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4:45 वाजण्यापूर्वी घरातील सदस्य कामात व्यस्त असताना त्यांनी वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन लोखंडी अंगलला छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. आत्महत्या करण्यापूर्वी आदित्यने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आपल्याला ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्याचे आणि त्यामध्ये लावलेले पैसे हरल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वीच आदित्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आदित्याच्या खांद्यावर असतानाच या गेमिंगच्या विळख्यात अडकून आदित्याने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वर्दी मृताचा चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर शोकाकुळ वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आदित्य हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने मित्रपरिवारात लोकप्रिय होता. मात्र ऑनलाईन गेमिंगच्या या छुप्या व्यसनाने त्याच्या जीवनाचा अंत केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणांनी अशा आभासी खेळांच्या आहारी जाऊ नये आणि पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे व वर्तनाकडे लक्ष द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.